चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर त्याच्यासाठी मी हा एकदम स्टडी असा कार्डबोर्ड आहे त्याचा यूज केलेला आहे. त्याला मी असं कट केलेलं आहे, म्हणजे स्क्वेअर शेप किंवा तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. असे मी 3 पीस कट केलेले आहेत आणि त्याला अशा पद्धतीने मी साईडला 3-3 इंचाची गॅप सोडून आखून घेतलेला आहे. मास्किंग टेपने पॅक करून घेतलेले आहेत चारही बाजू आणि ते तिन्ही कार्डबोर्ड तशा पद्धतीने रेडी करून घेतलेत. आता मला मिडल पोर्शन हवा होता, म्हणजे मध्यभाग. तर त्याच्यासाठी तुम्हाला जवळून दिसेल तर ते मी असं आखून त्याचा मिडल पोर्शन काढून घेतलेला आहे. आता इथे फेविकॉलच्या मदतीने मी मिरर जे आहेत ते चिटकवून घेते आहे. तर मला जी डिझाईन हवी आहे त्या पद्धतीने मी इथे मिरर चिटकवून घेते. आता मिरर जे आहेत ते चिटकवताना आधी तुम्हाला ठेवून बघायचे आहेत की कुठल्या जागेवर किती मिरर बसणार आहेत वगैरे सगळं असं. तर त्याच्यावरतीच ते सगळं नीट छान दिसणार की नाही ते डिपेंड असतं, कारण मिरर जे आहेत ते बरोबर सगळीकडे इक्वल चिटकले गेले पाहिजेत. तर अशा मी तिन्ही फ्रेम तयार करून घेतलेल्या आहेत. तर आता इथे मी ही जी रेडीमेड काय म्हणतो आपण पुट्टी येते, ॲक्रेलिक पुट्टी, ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये कलर मिक्स करून ते अशा पद्धतीने प्रत्येक फ्रेमला मी लावून घेणार आहे. तर इथे मी पिंक कलर केलेला आहे कलर. त्याच्यानंतर इथे मी येलो कलरने ती जी फ्रेम आहे ती भरून घेतलेली आहे आणि नंतर व्हाईट. सो आता फ्रेम भरताना जी आहे ती पूर्ण छान पद्धतीने भरली गेली पाहिजे, अनइवन नाही झाली पाहिजे, इवनली सगळीकडे ते अप्लाय झालं पाहिजे. अशा मी 3 कलरच्या करून घेतलेल्या आहेत. आता हे थोडं ड्राय झाल्यानंतर 80% तुम्ही कॉटन बडने काढू शकता, इथे मी दाखवलेलं आहे, किंवा अशा पद्धतीने कापड थोडं ओलं करून घ्यायचं आणि त्याने जे आहे तर ते थोडंसं सोक झाल्यानंतर हे आपोआप असं छान निघून येतं मिररवरून. आता इथे मी अगेन 3 कार्डबोर्ड घेतलेले आहेत आणि अशा 3-3 इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते, तुम्हाला समजेल बघितल्यावर जास्ती चांगलं. तर इथे मी साईडने जे दिसतं ते इक्वल करून इकडे लाईन मारली आणि अगेन खालची बाजू वरती घेतली, साईड पुन्हा इक्वल करून खाली लाईन मारून घेतलेली आहे आणि मग बरोबर त्याची मिडल पोर्शन म्हणजे अर्धा भाग करून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि ते आता मी कट करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आणि फ्रेम तयार होणार आहे आपली. सो इथे मी या दोन्ही साईड कट करून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्या इथे तुम्हाला दाखवते स्टिक करून किंवा अशा जोडून की अशा पद्धतीने आपली फ्रेम तयार होणार आहे बरोबर. सो आता इथे अगेन एक काळजी घ्यायची आहे की आपली हे मी एक्स्ट्रा काढते आणि अशा पद्धतीने कट करते. पण अगेन एक काळजी घ्यायची आहे की दोन्ही बाजू ज्या आहेत त्या म्हणजे इक्वली कट झाल्या पाहिजेत आणि एकाच डिरेक्शनला. असं नको की एक वेगळ्या डिरेक्शनला आणि एक वेगळ्या डिरेक्शनला, नाही तर पूर्ण तुमची फ्रेम जे आहे ते चुकणार आहे. सो इथे मी ते करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर हे जे आपलं मी मोझेक आर्ट बनवलेलं होतं ते ह्याच्यावरती फेविकॉलच्या मदतीने स्टिक करून घेणार आहे आणि नंतर ज्या आपण पट्ट्या बनवलेल्या होत्या त्या फेविकॉलच्या मदतीने परत साईडला बनवून घेणार आहे, म्हणजे पूर्ण अशी छान फ्रेम तयार होईल. आता शेवटी एक मेन पार्ट असणार आहे, तो विसरू नका बघायला, खूप छान होणार आहे ते. तर आता अगेन इथे मास्किंग टेपने मी साईडला कवर करून घेतलेला आहे छान आणि त्याला फ्रेमला जो आहे ब्लॅक कलर करून घेतलेला आहे. आता इथे जो मी मेन पार्ट म्हणत होते त्या बॉटल्स आहेत, तर ते मी गरम करून त्याचे जे स्टिकर्स आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि एकदम चकचकीत छान झालेले आहेत. मी त्याला कलर करणार होते पण नाही केला, कारण मला असं वाटलं की असं छान दिसेल. सो आता इथे मी ह्याला 2 होल केलेले आहेत फ्रेमला आणि सुईने मी अगेन अजून जास्त मागेपर्यंत त्याचे फ्रेम म्हणजे ते होल जे आहेत ते करून घेतलेले आहेत. आता याच्यानंतर ही जी बॉटल घेतली होती ना आपण, तर त्याला ही तार जी आहे माझ्याकडे फ्लेक्झिबल तार, तर ती मी अशा पद्धतीने इथे दाखवते. त्या पद्धतीने अशी डबल गुंडाळून घेतलेली आहे आणि आता ती जी आहे ती त्या फ्रेममधून मी घालून घेणार आहे. त्यानंतर मागे दिसते तुम्हाला इथे घातलेली, तर ती मी आता अशी पिळून घ्यायची, म्हणजे आपली बाटली जी आहे ती फिक्स होणार आणि आपलं जे प्लांटर आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून प्लांट करायचं आहे. सो खूप छान असे आपले हे प्लांटर म्हणजे मोझेक आर्ट फ्रेम प्लांटर म्हणू शकतो किंवा असे छान तयार झालेले आहेत. याला तुम्ही मागे एमसीलच्या मदतीने हुक ॲड करू शकता, म्हणजे वॉलमध्ये हँग करू शकता किंवा असंच मी जसं ठेवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही टेबलवर सुद्धा हे ठेवू शकता. खूपच छान दिसतं. तर मग हे कसं झालं आहे मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं असेल तर लाईक नक्कीच करा आणि शेअरही करा.